मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बल्हेगाव नवीन विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण। घरगुती, वाणिज्यिक आणि शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण संपन्न। नाशिक दिनांक 2 ऑगस्ट 2025 जिमाका वृत्तसेवा। राज्याचे अन्न, नागरी आणि पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला ग्रामीण उपविभाग अंतर्गत नवीन 5 MVA क्षमतेचे 3311 kV बल्हेगाव उपकेंद्र, जळगाव नेऊर येथे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, येवला येथील मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। तसेच येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी येथे वाणिज्य संकुल बांधणे, तसेच इतिहास संग्रहालय आणि अनुषंगिक कामे, अंबियाशाह कॉलनी येवला येथे शादीखाना पूरक बांधकाम, सुशोभीकरण, अनुवंशिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ अधिकारी जयश्री शेट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता VK आव्हाड, महावितरण विभागाचे अभियंता संजय तडवी, उपअभियंता श्री जाधव, शहर अभियंता श्री राजेंद्र सुतावणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की बल्हेगाव उपकेंद्रातून 100 अँपिअर क्षमतेचे 2 फीडर शेतीसाठी आणि बल्हेगाव एजी, नागडे एजी, बल्लाळेश्वर गावठाण असे 3 फीडर तयार झालेत। याचा फायदा बल्हेगाव, नागडे आणि धामणगाव येथील गावे, शिवार आणि वडगाव, कोटमगाव, गावठाण परिसरातील घरगुती, वाणिज्यिक आणि शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले की महावितरण कंपनीकडे अजून नवीन 311 kV उपकेंद्र प्रस्तावित केलेले आहेत। यात सोमठाण देश, पिंपळगाव जलाल, चिंचोडी MIDC, जवळकेसाठी प्रत्येकी 5 MVAच्या उपकेंद्रांचा समावेश आहे। सोमठाण देश आणि पिंपळगाव जलाल येथील उपकेंद्रांसाठी एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून निधी उपलब्ध होणार आहे। सावरगाव येथे अतिरिक्त 5 MVA, कोटमगाव येथे 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर बदलून 10 MVA प्रस्तावित असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। सारोळे येथे 400 kV अतिउच्च दाब उपकेंद्रास मंजुरी मिळाली असून त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। पुढील महिन्यात अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण होत असून येवला शहर विद्युत उपकेंद्रातील 5 MVAच्या रोहित्राची क्षमता 10 MVA करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। 3311 K कोटमगाव येथील उपकेंद्रासाठी उंदीरवाडी येथे 2 मेगावॅटचा सोलर प्लांट उभारला जात असून लवकरच कार्यान्वित होईल। यामुळे कोटमगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांना दिवसा शेतीपंपासाठी वीज उपलब्ध होणार आहे। त्याप्रमाणे सत्तेगाव येथे मुखेड उपकेंद्राअंतर्गत 9 मेगावॅट क्षमतेचे सोलर प्लांट उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं सोलर प्लांट विकसित करण्यात येत आहे। या माध्यमातून मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। या कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण झाले। जळगाव नेऊर तालुका येवला येथे आगमन, तलाठी कार्यालय, निवासस्थानाचे बांधकाम करणे यासाठी कामाचे लोकार्पण रुपये 33 लाख। पालखेड इरिगेशन कॉलनी येवला येथे आगमन, येवला शहर मंडळ अधिकारी कार्यालय, निवासस्थानाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण 37 लाख। बल्हेगाव तालुका येवला येथे आगमन आणि कृषी आकस्मिकता निधीमधील नवीन 3311 kV विद्युत उपकेंद्र स्थापन करणे कामाचे उद्घाटन रुपये 367.88 लाख। जुनी नगरपालिका येवला येथे आगमन आणि येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी सर्वे क्रमांक 4536 ते 4252 येथे वाणिज्य संकुल बांधणे, तसेच इतिहास संग्रहालय आणि अनुषंगिक कामाचे भूमिपूजन रुपये 4,99,00,000। अंबियाशाह कॉलनी येवला येथे आगमन आणि शादीखाना पूरक बांधकाम, सुशोभीकरण, अनुषंगिक कामाचे भूमिपूजन 150 लाख। जळगाव नेऊर मंडल अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय उद्घाटन। बल्हेगाव विद्युत केंद्राचे उद्घाटन करताना माननीय श्री छगन भुजबळ साहेब, जुनी नगरपालिका येथे वाणिज्य संकुल कामाचे भूमिपूजन करताना माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब, जुनी नगरपालिका येथे वाणिज्य संकुल कामाचे भूमिपूजन करताना माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब।